नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप शिंदे आपल्या CMCR यूट्यूब चॅनल स्वागत करत आहे. हा एक चॅनल कॅपिटल मार्केटमध्ये अवेअरनेस निर्माण करण्याचा एक प्रयत्न करत आहे. गेली 5 ते 7 वर्ष मी कॅपिटल मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहे आणि या माझ्या नॉलेजचा लोकांना फायदा व्हावा यासाठी एक मी छोटासा प्रयत्न करत आहे आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. तरी हा व्हिडिओ फक्त एक इन्फॉर्मेशन पर्पजसाठीच तुम्ही घ्यावा. मी कोणतंही रेकमेंडेशन यामधून तुम्हाला मी सांगत नाही, याची तुम्ही पूर्वकल्पना घ्यावी. नेहमीप्रमाणे आपण विकली सेक्टर अनालिसिस पाहतो आणि त्या सेक्टरमध्ये सध्या काय स्थिती आहे आणि अपकमिंग प्रेडिक्शन काय आहे एक जाणण्याचा आपण एक छोटासा प्रयत्न करत असतो. तर सर्वात आपण स्टार्टिंगला सुरुवात करूया. आपला जो निफ्टी 50चा इंडेक्स आहे तिथून. सध्या आता निफ्टी 50 मध्ये आपण जर पाहायला गेलं तर प्रिव्हियस जो वीक होता, ही पहा, प्रिव्हियस वीक्स जो होता तो वीकचा हाय ह्या वीकमध्ये निफ्टी 50ने ब्रेक केलेला आहे. म्हणजे जर आपण पाहायला गेलं 17,780 ची जी लेवल होती ती निफ्टी 50ने ब्रेक केलेली आहे आणि तो सध्या आता त्याच्या अपसाईडला ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे निफ्टी 50 मध्ये अपकमिंग जर आपल्याला अपमूव्ह दिसला तर अपकमिंग फिब लेवल नुसार 18,680 च्या आसपास आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे नक्कीच निफ्टीने जर एक आपल्याला मूव्ह जर पाहायला मिळाला, कारण की सगळे सेक्टर आणि दिवाळी सेशन फेस्टिवल सेशन असल्यामुळे सगळीकडे डिमांड आहे, त्याच्यामुळे निफ्टीमध्ये एक बुलिश आपल्याला साईन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. जर आपण बुलिशनेस पाहिला जर फिब लेवल पर्यंत म्हणजे जवळजवळ 18,500 च्या आसपास आपली निफ्टी जाण्याचा एक प्रयत्न करू शकतो. इन केस जर तो डाऊनफॉल मध्ये आला तर तो 20 EMA पासून बराच अपसाईडला ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे आणि इथे एक फिब लेवल आहे जी की 17,400 च्या आसपास आहे. म्हणजे समजा 17,400 जर ब्रेक केला तर तो नक्कीच आपल्याला 20 EMA च्या आसपास, ज्याची लेवल 16,500 च्या आसपास आहे. पण ही कंडिशन आपण डेच्या चार्ट मध्ये पाहिली तर एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. हे पहा, ही मागची वीक होती. मागच्या वीकचा जो हाय होता त्याने ह्या वीक मध्ये तो ब्रेक केलेला आहे आणि इथे एक बिअरिश पिन बार दिलेला आहे आणि तो 20 EMA पासून बराच लांब ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे. जर अपकमिंग सेशन मध्ये एक छोटस करेक्शन जर आलं तर ते करेक्शन फक्त 20 EMA च्या आसपास येऊ शकतं, ज्याची की लेवल आपल्याला 17,400 च्या आसपास आपल्याला पाहू शकते. म्हणजेच एक 17,500 आपल्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला असा इथे पाहायला मिळू शकतो. तर आता निफ्टी मध्ये लास्ट वीक मध्ये आउट परफॉर्म कोणते स्टॉक होते त्याचा एक आपण क्विक रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करूया. तो होता म्हणजे बजाज फिन्सर, BAJA, बजाज फिन्सर वीकली चार्ट. हे पहा, बजाज फिन्सरने एक स्ट्रॉंग अप मूव्ह दिलेला आहे आणि तो जवळजवळ वीकच्या क्लोजिंग पासून म्हणजे तो 10% आपल्याला अप मूव्ह झालेला दिसत आहे, जे की 1865 ने त्याची अपसाईडला मुवमेंट झालेली आहे. म्हणजे तो
10% या वीक मध्ये त्यांनी मूव दिलेला आहे. हा एक स्ट्रॉंग असा निफ्टी आउट परफॉर्म होता. दुसरा एक आपण स्टॉक बघितला, HCL टेक्नॉलॉजीज. ही एक स्ट्रॉंग आपल्याला मूव दिलेला दिसत आहे, जो की 95 चा अप मूव आहे आणि 7.5% त्याच्यामध्ये अपसाइड चेंजेस झालेले आहेत. सगळ्यांनाच माहिती आहे की IT सेक्टर सध्या बूम आहे, तर HCL टेकनी पण एक चांगला आपल्याला असा अपसाइड मुवमेंट दिलेली देताना दिसत आहे आणि स्ट्रॉंग व्हॉल्यूम पण स्ट्रॉंग आहे इन डे चार्ट मध्ये. दुसरा होता, आता आपण निफ्टी अंडर परफॉर्मर काही स्टॉक होते त्याचा एक क्विक रिव्ह्यू घेऊ. सगळ्यांनाच माहिती आहे की मेटल इंडेक्स किंवा मेटल हे GST च्या अंडर आलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग होताना दिसत आहे आपल्याला. जसं की आपण टाटा स्टील घेतला, विकली चार्ट मध्ये पाहिलं तर टाटा स्टीलनी 1480 पासून एक लॉंग असा बुलिश कॅन्डल दिलेली आहे, जे की प्रिव्हियस हायला जिथून तोडला होता तिथे तो आलेला आहे. म्हणजे जवळजवळ 1450 च्या आसपास तो येऊन तो रिबाउंड झालेला. आता सध्या तो 1272 च्या आसपास ट्रेड करताना दिसत आहे. पण विकली मध्ये त्याने एक स्ट्रॉंग 20 ml सपोर्ट घेताना आपल्याला दिसत आहे. प्लस प्रिव्हियस हायच जो होता, प्रिव्हियस हाय जिथून की तिथं ब्रेकआउट दिला होता, त्याचा पण आपल्याला एक सपोर्ट घेताना इथे दिसत आहे. म्हणजे इन केस डे चार्ट मध्ये टाटा मेटलने जर 1250 सपोर्ट धरला तर तो एक स्ट्रॉंग अप मूव देण्याचा प्रयत्न करू शकतो. त्याच्यानंतर आपला दुसरा जो होता अंडर परफॉर्मर BPCL. विकली चार्ट मध्ये जर तुम्ही पाहता, BPCL ने बिअरिश हॅमर दिला होता इथे. तिथून तो जसं की टेक्निकल अनालिसिस मध्ये त्या डेफिनेटली तिथून तो खालीच येणार होता, तो खाली आलेला आहे आणि प्रिव्हियस 3 वीक्स तो अंडर परफॉर्मर राहिलेला आहे आणि तो विकली चार्टवर 200 EMA च्या आसपास ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे अपकमिंग सेशन मध्ये भारत पेट्रोलियम हा माझ्या रडारवर असणार आहे. तिथून डे चार्टला जर बघितलं तर BPCL मध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की 90 रुपीजचा डिव्हिडंड त्यांनी डिक्लेअर केला होता. त्याच्यामुळे तो 16 सप्टेंबरला तो गॅप डाऊननी ओपन झाला होता आणि तो सध्या आता ट्रेड करताना 200 EMA च्या खाली ट्रेड करताना दिसत आहे. जर BPCL ने 400 ची लेवल किंवा सपोर्ट न तोडता तो अपकमिंग मूव देत असेल किंवा अप मूव देत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एक शॉर्ट पोझिशन घेण्याचा प्रयत्न करू शकता, जो की 10-15 दिवसासाठी तुम्ही होल्ड करू शकता. त्याच्यानंतर आता आपण दुसरा जो आपला सेक्टर होता तो म्हणजे बँक सेक्टर किंवा बँक निफ्टी म्हणता येईल आपल्याला, त्याच्याकडे जाऊया. विकली चार्ट. सगळ्यांनाच माहित आहे बँक ही अंडर परफॉर्म राहिलेली आहे आणि मागच्या 2 वीक मध्ये ती रॅली देण्याचा प्रयत्न करत आहे. जर प्रिव्हियसचा हाय आपण पाहिला तर तो 37,700 च्या आसपास प्रिव्हियस वीकली चार्ट मध्ये हाय आहे. तो त्यांनी 2 वेळेस तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. इन केस
if Bank Nifty sustain above 3770, then definitely in Bank Nifty we seen up move up to fib level 396, जवळजवळ तो 39600 म्हणजे 39,700 च्या आसपास आपल्याला तिचा अपकमिंग रेजिस्टन्स आपल्याला पाहायला मिळू शकतो. कारण की बँक निफ्टीमध्ये सगळ्यात जास्त वेटेज आहे ते प्रायव्हेट बँकचं. जर तुम्ही प्रायव्हेट बँकच्या इंडेक्समध्ये जर पाहायला गेलास तर सेम पॅटर्न तुम्हाला इथं ऑब्झर्व झालेला दिसू शकतो. प्रायव्हेट बँकेमध्ये ही प्रिव्हियस हाय अजून सध्या प्रायव्हेट बँकनी ब्रेक केलेला नाहीये. जवळजवळ तो आहे आसपास 20,000च्या आसपास प्रिव्हियसचा हाय आहे निफ्टी प्रायव्हेट बँकमध्ये. जोपर्यंत प्रायव्हेट बँकांमध्ये आपल्याला अपमूव दिसत नाही तोपर्यंत बँक निफ्टी आणि प्रायव्हेट बँक निफ्टीमध्ये अपमूव आपल्याला दिसू शकणार नाही. पण एक दोन बँक आहेत जे की अपमूव देण्याचा प्रयत्न चांगला करत आहेत, जे की कोटक बँक. कोटक बँकमध्ये लास्ट 2 वीक मध्ये एक सुंदरशा 2 अशी रॅली दिलेली आहे. हे काही माझ्या लेवल्स असतात ट्रेड करताना, लेवल्स मी या मार्क केलेले असतात ते काढण्याचा प्रयत्न करतो. हे पहा, कोटक बँक एक स्ट्रॉंग आउट मूव आपल्याला देताना दिसत आहे. इन केस अपकमिंग सेशन मध्ये कोटक बँकेने ही आउट परफॉर्म दिला तर बँकिंग सेक्टर मध्ये डेफिनेटली एक स्ट्रॉंग मूव येण्याचा चान्सेस आहेत. कारण की दिवाळी फेस्टिवल मध्ये खरीदारी जास्त होत असते आणि काही कॅशनी होते किंवा काही लोनवर होते. त्याच्यामुळे बँकिंग सेक्टर हा दिवाळीमध्ये एक सेक्टर आहे की जो डिमांड झोन मध्ये राहत असतो. त्याच्यामुळे तुम्ही काही बँकिंगचे स्टॉक तुम्ही तुमच्या रडारवर ठेवू शकता. त्याच्यानंतर आपला दुसरा इंडेक्स होता तो म्हणजे रिअल इस्टेट किंवा रिअल्टी. हे पहा, रिअल्टी सेक्टरने मंचच्या चार्ट मध्ये जाऊया आपण. ही लेवल मी मार्क केली होती. एक सुंदरसा असा एक आपल्याला लास्ट वीक मध्ये एक मूव आपल्याला आलेला दिसत आहे. आता हा मंथचा चार्ट आहे तर एक मी रेजिस्टन्स मार्क आउट केला होता इथून, जो की 501 च्या आसपास, सॉरी किती, त्याची प्राइस आहे 493. त्या लाईनच्या आसपास आपल्याला ट्रेड करताना रिअल्टी इंडेक्स दिसत आहे. मागच्या वीक मध्ये त्याने जवळजवळ 21% म्हणजे 22% अपसाइड आपल्याला त्यांनी मुवमेंट दिलेली दिसत आहे. कारण की सगळ्यांनाच माहिती आहे की आता मार्केट बऱ्यापैकी ओपन झालेलं आहे. करोना व्हायरस किंवा डेल्टा व्हेरियंटचे अजूनही काही चित्र आपल्याला याच्यामध्ये इंडियामध्ये दिसत नाहीये. त्यामुळे येणाऱ्या जर असाच काळ राहिला तर डेफिनेटली रिअल्टी सेक्टरमध्ये तुम्हाला एक चांगली अपमूव अजून पाहायला मिळू शकते. त्यातला आपण एखादा जर बघितला तर तो होता ओबेरॉय.
ओबेरॉय रिअल्टी वीकली पहा. इथे तुम्ही पाहू शकता स्ट्रॉंग व्हॉल्यूम आहे आणि चांगला अपमूव एक ओबेरॉय रिअल्टी मध्ये आपल्याला आलेला दिसत आहे. म्हणजेच तुम्ही जर इंडेक्सचा जर अभ्यास केला तर तुम्हाला डेफिनेटली सांगतो कोणतेही चार्टिंग तुम्हाला पाहायची गरज पडणार नाही. जर तुम्हाला इंडेक्स मध्ये जर काही चाललेलं आहे हे जर कळत असेल आणि थोडका मार्केटचा जर ओव्हरव्ह्यू तुम्हाला घेता येत असेल तर डेफिनेटली तुम्ही मार्केटमध्ये पैसा कमवू शकता. हे झाली आपली रिअल्टी सेक्टर. रिअल्टी सेक्टर हा किंवा रिअल इस्टेट सेक्टर हा आउट परफॉर्मर सेक्टर होता लास्ट वीक मध्ये. तसेच अजून दोन सेक्टर आहेत. त्यातला दुसरा जो सेक्टर होता तो आयटी सेक्टर होता. आयटी निफ्टी आयटी वीकली चार्टवर तुम्ही पाहू शकता. प्रिव्हियस वीकला त्यांना ब्रेकआउट दिलेला आहे. प्रिव्हियस वीकच्या हायला त्यानं ब्रेकआउट दिलेला आहे आणि तो त्याच्या साईडला आपल्याला ट्रेड करताना दिसत आहे. पण एक तर आयटी सेक्टर मध्ये तुम्हाला एक प्रिव्हियस हायचा जो होता ब्रेक झाला दिसत आहे. पण जे कॅन्डल आपल्याला पाहायला मिळत आहेत आयटी सेक्टर मध्ये त्या स्ट्रॉंग मूव्ह देणाऱ्या नाहीत किंवा ते गॅप अप ओपननी झालेल्या दिसत आहेत आणि त्या थोडक्यात कमी ह्याच्यामध्ये ट्रेड होताना आपल्याला दिसत आहे. आणि प्रिव्हियसचा जर तुम्ही डेचा जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला बेरिश डोजी कॅन्डल किंवा इन्व्हर्टेड हॅमर बेरिश कॅन्डल तुम्हाला इथे एक पाहायला मिळू शकते. कारण की TCS आणि इन्फी ह्या दिग्गज कंपन्या आहेत. त्या कंपन्यांमध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंग होताना दिसत आहे. ओके, इन्फी मध्ये एक स्ट्रॉंग मूव आहे. पण TCS हा अंडर परफॉर्मर राहिलेला आहे. इन्फी ओके, स्ट्रॉंग अप मूव आपल्याला झालेले ते दिसत आहे इन्फी मध्ये. तसाच दुसरा एक म्हणजे HCL टेक. HCL टेक HCL टेक्नॉलॉजी वीकली चार्ट पाहूया आपण. हे पहा, वीकली चार्ट मध्ये इथून ब्रेकआउट दिलेला आहे HCL टेक्निकची की लेवल 1060च्या आसपास होती. तिथून तो कंटिन्युअस वीकली मध्ये आउट परफॉर्म करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि लास्ट वीक मध्ये त्याने आपल्याला 95 रुपयेचा एक अपमूव दिलेला आहे जो की 8% मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस झालेले दिसत आहेत. त्यामुळे आयटी सेक्टर हा एक आपल्याला परफॉर्मर राहिला होता. आता दुसऱ्या सेगमेंट कडे जाऊया आपण. तो म्हणजे इंडेक्स अंडर परफॉर्मर. तो होता म्हणजे फर्स्ट बघूया आपण CNX मेटल. CNX मेटल मध्ये सगळ्यांना माहित आहे दोन इश्यू होते. अंडर GST आलेला आहे आणि दुसरं म्हणजे चायना मधली एक दिग्गज कंपनी होती रिअल्टी सेक्टर मधली एव्हरग्रेडे म्हणून. त्यांच्यात डेप जास्त झालं होतं आणि ती बँक करप्ट होणार असं चाललं होतं. पण एक त्यांनी मार्केटला सपोर्ट होईल असं एक स्टेटमेंट दिलेलं आहे. त्याच्यामुळे थोडंफार त्याच्यामध्ये अप जाण्याचा किंवा बँक करप्ट न होण्याचा त्यांचा एक छोटासा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. पण त्याचा ओव्हरऑल इफेक्ट सगळ्यात जास्त पाहायला मिळतो तो म्हणजे स्टील सेक्टरवर. तर त्याच्यामुळेच मेटल इंडेक्स या दोन गोष्टीमुळे अंडर परफॉर्मर राहिली होती. लास्ट 2 वीक पासून ते अंडर परफॉर्मर आहे. इथे तुम्ही पाहू शकता की एक स्ट्रॉंग आपल्याला रेजिस्टन्स मेटल इंडेक्स मध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतो जो की 5841 च्या आसपास आहे. आणि रिसेंटली
या वीक मध्ये त्यांनी विकली चार्ट मध्ये 20 ला टच करून एक सुंदर अप मूव्ह दिलेला आहे. तरीही एक बेरिश कॅन्डल त्यांनी सध्या दिलेली आहे. जर डेच्या चार्ट मध्ये आपण पाहायला गेलो तर हे काढून टाकूया, डिलीट. तर अपकमिंग सेशन मध्ये मेटल इंडेक्स आपल्याला 5300 ते 5800 या रेंज बाउंड मध्ये जर ट्रेड करताना दिसू शकतो. इन केस या सपोर्ट आणि रेजिस्टन्स ब्रेकआउट दिल्या तर डेफिनेटली त्याच्यामध्ये एक मूव्ह येण्याचा प्रयत्न असू शकतो. त्याच्यामुळे मेटल इंडेक्स हा माझ्या अपकमिंग सेशन मध्ये किंवा माझ्या याच्यामध्ये रडारवर असणार आहे. त्यातला सगळ्यात महत्वाचा जो होता तो टाटा स्टील. टाटा स्टील ही सेम रेंज बाउंड मध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसत आहे. एक सपोर्ट रेजिस्टन्स आहे आणि एक स्ट्रॉंगली सपोर्ट आहे, जो की प्रिव्हियस हाय होता त्यांनी इथं ब्रेक दिला होता, ब्रेकअप, आणि तिथून तो परत रेंज बाउंड होताना दिसत आहे. इन केस ही सपोर्ट लेवल जर टाटा स्टीलने ब्रेक केली, जवळजवळ ती आहे 1250, तर डेफिनेटली टाटा स्टील हा 200 EMA च्या आसपास येण्याचा प्रयत्न करू शकतो. त्याच्यामुळे टाटा स्टील हा माझ्या रडारवर असणार आहे. दुसरा एक आहे तो म्हणजे जिंदाल स्टील. वीकली चार्ट. वीकली चार्टवर जर आपण पाहिलं जिंदाल स्टील, तर प्रिव्हियसचा जो हाय होता त्याने इथे ब्रेकआउट दिली होती, तीच लाईन मी ड्रॉ केलेली आहे आणि ती जवळजवळ 350-60 च्या आसपास आहे. आणि प्रिव्हियस वीक मध्ये तिनं ती ब्रेकआउट दिलेली नाही, बट त्याच्या जवळ ट्रेड करत आहे. आपण वीकली चार्टवर जर डेच्या चार्टवर जर पाहिलं तर जिंदाल स्टील हा 200 EMA च्या आसपास आपल्याला ट्रेड करताना दिसत आहे. त्यामुळे हा एक स्टॉक माझ्या रडारवर असणार आहे, जिंदाल स्टील. टू 200 EMA मी नोट डाऊन केलेला आहे, कारण चांगल्या कंपन्या फंडामेंटल जर असेल तर सहसा ते 200 EMA पासून अप मूव्ह देण्याचाच प्रयत्न करतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला स्टॉक पिक करायचा असेल तर तुम्ही 200 EMA च्या आसपास स्टॉक पिक करण्याचा प्रयत्न करू शकता. मी कोणतेही रिकमेंडेशन करत नाहीये, एक नॉलेज पर्पज साठी मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे. जर बॅक टेस्टला आपण जर पाहायला गेलं तर इथून एक सुंदर अप मूव्ह दिलेला होता, परत त्याने 200 EMA ला टेस्ट केलेला आहे, तिथून एक सुंदरशी आपल्याला रॅली पाहायला मिळत आहे आणि त्याच्यानंतर तो आत्ता सध्या इथे 200 च्या EMA च्या आसपास ट्रेड करताना दिसत आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आपला अंडर परफॉर्मर सेक्टर होता तो म्हणजे हेल्थ केअर सेक्टर. निफ्टी वीकली हा रिसेंटलीच त्यांनी तयार केलेला आहे.
एक ट्रेड लाईन काढूया बॉटम टू बॉटम. आणि लास्ट वीक मध्ये तो जवळजवळ 1.18 म्हणजे 107 पॉईंटनी तो करेक्शन झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. बट हा नवीनच एक्सचेंजने तयार केलेला एक सेक्टर आहे. ह्या सेक्टर मध्ये आपल्याला दोन एक ट्रेड लाईन ड्रॉ केल्यानंतर असे दोन एक सपोर्ट दिलेले दिसत आहे. जर या इंडेक्सने 8,800च्या सपोर्ट आहे तो जर ब्रेक नाही केला तर एक अपमूव्ह आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळू शकतो. जर निफ्टी हेल्थ केअर मध्ये कोणत्या कंपन्या आहेत हे जर तुम्हाला पाहायचं असेल, निफ्टी हेल्थ केअर इंडेक्स स्टॉक, NSE इंडिया. न्यू आहे हे ते तुम्हाला पाहायला मिळत आहे. डाउनलोड करूया आपण. सॉरी, मेथोडॉलॉजी आहे, आपल्याला स्टॉक पाहिजेत. सन फार्मा आणि डेव्हिस लॅब. वीकली अनालिसिस. ओके, सन फार्मा मध्ये एक स्ट्रॉंग अप मूव्ह आलेला आपल्याला इथे सगळ्यांनाच माहित होता. त्याच्यानंतर तो एक कन्सोलिडेट झोन मध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसत आहे. तर वीकली मध्ये एक बुलिश एन्व्हायरमेंट आपल्याला म्हणता येईल त्यांना सन फार्माने आपल्याला दिलेला आहे. आणि डे चार्ट मध्ये तो एका कन्सोलिडेट झोन मध्ये ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे. इन हाऊ केस हे दोन बँड जर त्यांनी सपोर्ट आणि रेजिस्टन्स जर ब्रेक केले तर दोन्ही साईडला आपल्याला त्याच्यामध्ये अपमूव्ह दिसू शकतो. सध्या सगळ्याच फार्मा आणि हेल्थ केअर सेक्टर मध्ये प्रॉफिट बुकिंग होताना आपल्याला दिसत आहे. त्याच्यामुळे काही स्टॉकच आहेत ते स्टॉक फक्त माझ्या रडारवर असणार आहेत. डेव्हिस लॅब आणि वीकली चार्ट मध्ये त्यांनी एक हॅमर टाइप बुलिश हॅमर टाइप आपल्याला कॅन्डल दिलेली दिसत आहे. आणि ती प्रिव्हियस हायच्या जवळ आसपास ट्रेड करताना प्रिव्हियसच्या प्रिव्हियस जिथं ब्रेकआउट दिला होता, सगळ्यात महत्वाची इम्पॉर्टंट ही लाईन असते, त्याच्या आसपास आपल्याला ट्रेड करताना दिसत आहे. जर डे चार्ट मध्ये पाहायला गेलं तर तो 20 EMA च्या आसपास आपल्याला ट्रेड होताना दिसत आहे. तर
डेव्हिस हा माझ्या एक शॉर्ट टर्म साठी रडारवर असणार आहे आणि तो मी या सपोर्ट लेवलला पिकअप करण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरा जो आपला सेक्टर होता अंडर परफॉर्मर, तो म्हणजे ॲटो. लास्ट 2 वीक पासून त्यांना एक सुंदर अपमूव आपल्याला इथे देताना दिसत आहे आणि अपकमिंग सेशन मध्येही तुम्हाला ॲटो सेक्टर मध्ये अपमूव दिसू शकतो. निफ्टी ॲटो इथून एक स्ट्रॉंग करेक्शन आपल्याला झालेलं दिसत आहे ऑन विकली बेसिस मध्ये आणि इथून 50 ईएमएल एक त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे, तिथून तो अपमूव होण्याचा प्रयत्न करत आहे. तर ॲटो सेक्टर मधले काही स्टॉक हे माझ्या रडारवर असणार आहेत, जसे की टीव्हीएस मोटर असेल, हिरो मोटर असेल, कारण की फेस्टिवल सीझन मध्ये टू व्हीलरची डिमांड किंवा खरेदी वाढत असते. डेफिनेटली त्यांच्या सेल्स डाटामध्ये त्या गोष्टी रिफ्लेक्ट होत असतात. त्यामुळे हिरो मोटार हा माझ्या रडारवर असणार आहे. जर सीएनएक्स ॲक्टर डे चार्टवर जर पाहिला आपण, तर एक सुंदरसा रेजिस्टन्स होता हा आणि हा, इथे ब्रेकआउट साईडला दिलेला दिसत आहे. तरीही तो एक 200 EMS पासून 20 EMI पासून बराच लांब ट्रेड करताना दिसत आहे. तर अपकमिंग सेशन मध्ये निफ्टी ॲटो ह्या बँड मध्ये आपल्याला ट्रेड होताना दिसू शकते, जे की 10,800 आणि 10,400 च्या बँड आहे. इन हाऊ केस जर माझं प्रिडिक्शन जर बरोबर ठरलं तर डेफिनेटली ॲटो सेक्टर मध्ये तुम्हाला एक अपमूव स्ट्रॉंग दिसू शकतो. जर आपण हिरो मोटर पाहिला, हिरो मोटरनी वीकली चार्ट पाहूया. वीकली चार्टला एक मी अशी एक ट्रेड लाईन काढली होती की जी की हायर पॉइंट जोडणारी होती आणि त्याच्या अंडरच तो हिरो मोटर आपल्याला ट्रेड करताना दिसत होता. पण ते आपल्याला ती ट्रेड लाईन ब्रेक झालेली दिसत आहे. जर आपण डे चार्ट मध्ये जर पाहायला गेलो, ही लाईन आहे, इथं तिने एक सुंदर स्ट्रॉंग अप मूव करून ती ब्रेकआउट दिलेली होती आणि ती 20 EMI ला सपोर्ट घेताना आपल्याला दिसत आहे. ब्रेकआउट देन 20 EMI, देन परत अप मूव, परत 20 EMI. त्याच्यामुळे हिरो मोटर मध्ये परत एक आपल्याला अपकमिंग सेशन मध्ये एक अप मूव दिसू शकतो. दुसरा होता टाटा मोटर. टाटा मोटरने आत्ताच रिसेंटलीच तर टाटा मोटरने आपल्याला एक 200 EMI पासून एक स्ट्रॉंग अप मूव आपल्याला आलेलं दिसत आहे. हे पहा, 200 EMI ची लाईन आहे, तिथून एक स्ट्रॉंग बाउन्स बॅक आपल्याला इथं आलेला दिसत आहे आणि त्यानं प्रिव्हियस जो हाय होता त्याचा हा प्रिव्हियस हाय होता आणि हे एक
स्ट्रॉंग बिअरिश कॅन्डल आपल्याला आलेली दिसत होती, तिला ब्रेकआउट दिलेला आहे इथे आणि ती परत रिटेस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. in how case if Tata Motor is not broken this level, that means 315, then definitely in Tata Motor we are showing in up move, and my target for the Tata Motor is up to 350. म्हणजे नक्कीच आपल्याला टाटा मोटर मध्ये एक 350 पर्यंत मूव आपल्याला दिसू शकतो, जर 315 लेवल ही रिटेस्ट करून अप मूव दिलेला असेल तर. त्याच्यामुळे एक टाटा मोटर माझ्या हा एक रडारवर असणार आहे. आणि टाटा मोटरनी आत्ताच त्यांच्या कमर्शियल व्हेकल मध्येही त्यांनी प्राइस इन्क्रीज धोरण अवलंबन केलेलं आहे, टाटा मोटर DVR. तर तोही एक माझ्या रडारवर असणार आहे. एक आपल्याला इथे स्ट्रॉंग व्हॉल्यूम किंवा बाईंग झालेला आपल्याला इथे दिसत आहे आणि त्या व्हॉल्यूम मध्ये आपल्याला अपमूव झालेला दिसत आहे. तर टाटा मोटर DVR मध्ये आपल्याला 165 चा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला पाहायला मिळत आहे. हा एक स्टॉक माझ्या रडारवर असणार आहे. इन अँड आउट केस जर 166 लेवल जर ब्रेक केले टाटा मोटर DVR ने, तर डेफिनेटली तो एक स्ट्रॉंग अपमूव देण्याचा प्रयत्न करू शकतो. त्याचं टार्गेट असणार आहे माझं 180 च्या आसपास. त्याच्यानंतर माझा दुसरा सेक्टर जो होता तो म्हणजे होम अप्लायन्सेस आणि गारमेंट सेक्शन्स. या दिवाळी सेशन मध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की गारमेंट सेक्शन म्हणजे कपड्यांच्या जो खरीदारी असते ती जोरात होत असते, त्याच्यामुळे एक स्ट्रॉंग झोन डिमांड झोन या ह्याच्यामध्ये क्रिएट झालेला दिसतो आपल्याला. आणि होम अप्लायन्सेस मध्ये जे की घरगुती वापरणाऱ्या ज्या वस्तू असतात त्याच्यामध्ये पण आपल्याला चांगली डिमांड झालेली पाहायला मिळू शकते. मी माझ्या मागच्या सेक्शन मध्ये होम अप्लायन्स मधला बटरफ्लाय हा एक बटरफ्लाय गांधीधाम एक होम अप्लायन्सचा शेअर्स होता, जो की मी लास्ट सेशन मध्ये सांगितला होता. त्याने एक स्ट्रॉंग आपल्याला मूव दिलेला दिसत आहे. जे कोणी माझ्या व्हिडिओला किंवा माझ्या ग्रुपला जे सबस्क्राईब किंवा इन्व्हॉल्व असतील त्यांना हा शेअर बद्दल त्यांना माहिती असू शकते. सेम दुसरा जो आता सध्या माझ्या रडारवर जो असणार आहे होम अप्लायन्स मधला ह्याच्यामधला गारमेंट सेक्शन मधला, तो म्हणजे ABFRL. आदित्य बिर्ला फॅशन रिटेल. जर वीक चार्ट वर जर बघितलं आपण वीकली चार्ट वर, तो एक तो सुंदर ट्रेड लाईन मध्ये आपल्याला ट्रेड होताना दिसत आहे. म्हणजे बराच वेळा त्यांनी सपोर्ट घेऊन अप मूव दिलेला आहे. इथे सपोर्ट घेऊन अप मूव दिलेला आहे, इथे सपोर्ट घेऊन अप मूव दिलेला आहे आणि तो एक ट्रायंगल पॅटर्न मध्ये ब्रेकआउट देण्याचा आपल्याला प्रयत्न करत आहे. फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स, रेजिस्टन्स नाही बट 2 टाइम्स त्यानं हा रेजिस्टन्स ब्रेक दिलेला नाही, म्हणजे तो जवळजवळ 225 च्या आसपास आहे. इन अँड हाऊ केस जर
my prediction is correct, and if this Aditya Birla given a breakout, then definitely it will reaches to the 270 or 275. जर माझं प्रिडिक्शन जर बरोबर असेल तर डेफिनेटली तो एक अप मूव्ह देण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे आदित्य बिर्ला फॅशन रिटेल हा माझ्या अपकमिंग वीक मध्ये किंवा एक शॉर्ट टर्म साठी माझ्या रडारवर असणार आहे. आणि दुसरा एक म्हणजे रेमंड्स. रेमंड मध्ये पाहावी अशी आपल्याला एक रिकव्हरी आलेली दिसत नाहीये. वीकली चार्टवर तो एवढा अपमूव्ह आपल्याला होताना दिसत नाहीये. जर डे चार्टवर आपण पाहिला लाईन चार्ट काढूया. त्यानं प्रिव्हियस जो हाय होता रेजिस्टन्स 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 जो प्रिव्हियस जो हाय होता तो त्यानं ब्रेकआउट दिलेला नाहीये. तिथून तो परत रिव्हर्स आलेला आहे. म्हणजे 2 टाइम्स असं झालेलं आहे की तिथून तो ब्रेकआउट दिलेला आहे. पण जर आपण व्हॉल्यूम जर पाहिले इथे तर रेमंड मध्ये एक चांगलं व्हॉल्यूम क्रिएट होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे लॉंग पोझिशन घेणारे जे इन्व्हेस्टर आहेत त्यांचं कदाचित हे व्हॉल्यूम असू शकतं. तर जर रेमंडनी 470 जर ब्रेकआउट दिला तर रेमंड मध्ये एक स्ट्रॉंग अप मूव्ह येण्याचा चान्सेस आहेत. त्यामुळे रेमंड हा एक माझ्या रडारवर असणार आहे. दुसरा जो होता तो सियरा सिल्क. सियरा सिल्क मध्ये एक पोझिशन मी बुक केलेली आहे. जे कोणी माझ्या ग्रुपला ऍड असेल त्यांना सियरा सिल्क बद्दल माहिती असेल. मी एक कॉल दिला होता जो की त्याच्यामध्ये त्यांनी प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे. इन एन हाऊ केस सियरा सिल्क माझ्या अपकमिंग सेशन मध्ये पण एक रडारवर असणार आहे. जर सियरा सिल्क वीकली चार्टवर 20 mA आसपास आला तर मी त्याला नक्कीच पिक करण्याचा प्रयत्न करेल. जे की माझी व्हॅल्यू असणार आहे 350 ते 360 च्या आसपास. सध्या तो आता ट्रेड होताना 368 च्या आसपास ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे. हे काय माझ्या लेवल्स होत्या त्या लेवल्स मी ड्रॉ केलेल्या होत्या माझ्या ओन अनालिसिसने. जर सियरा सिल्क 360 च्या किंवा 350 च्या आसपास जर आला असेल तर मी डेफिनेटली तो पिक करण्याचा प्रयत्न करेल. कारण की गारमेंट सेक्शन हा अपकमिंग फेस्टिवल सीझन मध्ये माझ्या रडारवर असणार आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट सेक्टर कडे जाऊया. फार्मा सेक्टर. फार्मा सेक्टर ही एका कन्सोलिडेट झोन मध्ये ट्रेड होताना आपल्याला दिसत आहे. जोपर्यंत ही झोन आपल्याला ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला
फार्म सेक्टरमध्ये पाहिजे ते आपल्याला मूव किंवा मुवमेंट दिसणार नाहीये. फर्स्ट सेकंड थर्ड बऱ्याच वेळा रिटेस्ट केलेला आहे, तिथून तो फार्मा सेक्टर खाली आलेला आहे. त्यामुळे सहसा फार्मा सेक्टर माझ्या रडारवर नसणार आहे. स्मॉल कॅप 100 आहे हा CNX स्मॉल कॅप. ठीक आहे, 100 घेऊया आपण. वीकली चार्ट सगळ्यांनाच माहित आहे की मागच्या काही सेशन मध्ये आपल्याला स्मॉल कॅप मध्ये एक प्रॉफिट बुकिंग होताना दिसत होते. जर वीकली चार्टवर केला तर तो परत 20 EMA पासून रिबाउंड झाला होताना आपल्याला स्मॉल कॅप दिसत आहे, जो की वीकली चार्ट आहे. त्यांना प्रिव्हियस हाय ब्रेकआउट दिलेला आहे आणि तो त्याच्या अपसाइडला ट्रेड होताना आपल्याला दिसत आहे. जर तो आपण डे चार्टवर जर गेलो तर ब्रेकआउट आहे, परत 20 EMA चं रिटेस्टिंग आहे, परत अप साइड आहे. पण स्मॉल कॅप मध्ये एक छोटा रेजिस्टन्स डेचा आहे, तो म्हणजे 10,890 च्या आसपास आहे. इन हाऊ केस जर हा ब्रेकआउट आपल्याला स्मॉल कॅप मध्ये दिला तर अपकमिंग माझं टार्गेट असणार आहे 11,400 च्या आसपास मध्ये. त्यामुळे स्मॉल कॅप मधल्याही माझ्या काही कंपन्या त्या रडारवर असणार आहेत, जसं की हॅपीएस्ट माइंड, HAPP. हॅपीएस्ट माइंड एक कन्सोलिडेट झोन मध्ये ट्रेड होताना आपल्याला दिसत आहे. हे पहा, जर हॅपीएस्ट माइंडने हा माझा रेजिस्टन्स आहे जो प्रिव्हियस हायचा आहे, तो जर ब्रेकआउट दिला तर आपल्याला एक अप मूव दिसू शकतो. बट आत्ताच्या सध्याच्या कंडिशन नुसार तो डाऊन याच्यामध्ये ग्रेड मध्ये असल्यामुळे तो आपल्याला दिसत आहे. तर त्याला मी 50 EMA च्या किंवा हा जो माझा लेवल आहे 1300, या दोन लेवलच्या आसपास मी त्याला पिकअप करण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यानंतर दुसरा सेक्टर होता मिड कॅप 50 वीकली चार्ट. तर वीकली चार्ट वर आपण पाहिलं तर मिड कॅपने सलग 5 वीक मध्ये अप मुवमेंट दिलेली आहे आणि ती ही स्ट्रॉंग मुवमेंट आहे. डेच्या चार्ट वर जर आपण पाहिलं, डिलीट प्रिव्हियस जो हाय होता त्याने तो ब्रेकआउट दिलेला आहे. तो ब्रेकआउट देऊन परत तो 20 EMA ला करेक्शन दिलेला आहे, तिथून तो परत अप मूव होत आहे. त्यामुळे जर अपकमिंग सेशन मध्ये परत तो 20 EMA च्या आसपास येण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळेस मात्र मिड कॅप मधल्या काही कंपन्या आहेत त्या माझ्या रडारवर असणार आहेत आणि ते डेफिनेटली मी त्यावेळेस तो पिक करण्याचा प्रयत्न करत असेल. त्यामुळे तुम्हाला सेक्टरल अनालिसिस मध्ये जर जमलं व्यवस्थित तर तुम्हाला डेफिनेटली सांगतो टेक्निकल अनालिसिसची तुम्हाला गरज पडणार नाही. कोणत्या सेक्टर मध्ये काय चालू आहे हे जर तुम्हाला चार्टिंगच्या माध्यमातून जरी समजलं तरी तुम्ही चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि चांगल्या प्रकारे तुम्ही रिटर्न्स घेऊ शकता.
त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा स्टॉककडे न जाता सेक्टर अनालिसिस कडे जावा आणि त्या सेक्टरमध्ये सध्या काय चालू आहे चार्टिंगच्या मार्फत प्रयत्न करा. त्यानुसार तुम्हाला सुंदर सुंदर असे काही शेअर्स असतात ते आपोआप भेटत जातील आणि त्याचा तुम्हाला आपोआप चांगले रिटर्न्स भेटत जातील. त्यामुळे एक सेक्टर अनालिसिस हा जो पॉइंट आहे तो मी नेहमी विकलीच्या चार्टवर करत असतो आणि डेच्या चार्टवर त्याचं माझं पिकिंग असतं. हा एक माझा साधा सिंपल स्ट्रॅटजी किंवा एक इन्व्हेस्टमेंट हे म्हणा. तर मी विकली पहिल्यांदा अनालिसिस करतो आणि डेच्या चार्टवर जाऊन तो स्टॉक मी पिक किंवा बाय करण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हीही असा एक छोटासा प्रयत्न नक्की करून पहा. तुम्हालाही त्यातून एक मार्केटचा ओव्हरव्ह्यू किंवा मार्केटमध्ये काय चाललेलं आहे हे सध्या तुम्हाला कळू शकतो. किंवा इन्स्टिट्यूशन वाले जे आहेत, जे की मोठे मोठे इन्स्टिट्यूशन असतात किंवा एक मोठे मोठे ट्रेडर असतात, त्यांचा बिझनेसच हा आहे की एकीकडे प्रॉफिट बुक करायचा आहे आणि जे अंडर परफॉर्मर आहेत सेक्टर म्हणा त्याच्यामध्ये बाईंग झोन क्रिएट करायचा आणि तो परत अप न्यायचा. म्हणजे अप साईडला सेल करायचा आहे, डाऊन साईडला बाय करायचा आहे. एक सिंपलची स्ट्रॅटर्जी आहे. ती स्ट्रॅटर्जी तुम्हाला सेक्टर अनालिसिस च्या मार्फत कळू शकते. त्यामुळे डेफिनेटली तुम्ही एक छोटासा प्रयत्न करा सेक्टरल अनालिसिस करण्याचा. ज्यांनी कोणी सेक्टरल अनालिसिसला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपकमिंग सेशनमध्ये काही सेक्टरल अनालिसिस आणि त्यामधील काही स्टॉक मी पिक करत असतो आणि त्याचं अनालिसिस सांगत असतो. परत एकदा मी सांगतो की मी कोणतंही रिकमेंडेशन करत नाहीये, फक्त एक नॉलेज पर्पज साठी हा व्हिडिओ मी क्रिएट किंवा रेकॉर्ड करत आहे. ह्या वीकमध्ये बस एवढेही. धन्यवाद.